राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये नव्याने धुसफूस सुरू झाली आहे। पण राठोड यांच्या नाराजीचं खरं कारण एकनाथ खडसेंनी जाहीर केलंय, त्यामुळे संजय राठोड यांची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे। खडसेंनी दावा केलाय की राज्यमंत्री राठोड यांना देवस्थानच्या इनाम संदर्भातले अधिकार हवे होते, पण देवस्थानाच्या इनामाबाबत अँटी करप्शनची चौकशी सुरू आहे, त्यामुळे ते अधिकार त्यांना दिले नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय। जे काही त्यांना अधिकार मागता आहेत त्या फक्त त्याच्यामध्ये देवस्थान इनामाच्या संदर्भामधले त्यांना अधिकार हवे आहेत की परवानग्या देणे वगैरे वगैरे। पण हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, न्यायप्रविष्टही आहे आणि यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर परवानगी देत असताना अनियमितता झाली, गैरव्यवहार झाला, अशा तक्रारी अँटी करप्शन विभागाकडे गेलेल्या असल्यामुळे साधारणतः 8 महिने झाले अँटी करप्शन विभागानं या संदर्भातली चौकशी सुरू आहे आणि ज्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं अशा फाईलची चौकशी सुरू आहे, अशा फाईल्सवर मंत्री म्हणून मी किंवा राज्यमंत्री म्हणून राज्यमंत्र्यांनी निर्णय घेणं उचित नाही असं माझं मत आहे। त्याचवेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर आणि सरकार अस्थिर असल्याचा दावा करणाऱ्या माणिकराव ठाकरेंनाही खडसेंनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलंय। काय म्हणालेत खडसे ते पाहूया। हे राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, पण कामकाजाच्या दृष्टिकोनातून मला वाटतं सर्वाधिक अधिकार मीच राज्यमंत्र्याला दिलेले आहे। म्हणजे हिअरिंगसाठी तर 70-80 फाईल जे काही हिअरिंगचे असतात मी स्वतःहूनच पाठवलेले आहे। माणिकराव ठाकरेंचे अवघे 40 आहेत, त्यामुळे स्थिर अस्थिरतेचा प्रश्न त्यांनी करण्याची काही आवश्यकता नाही। सरकार स्थिर आहे कारण आमच्याकडे बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आणखी काही आमदार अगदी काँग्रेसचे सुद्धा आमच्याकडे विचारणा करतात पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात।